नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट महाराष्ट्र स्टेटचं ऑफिशियल पेज ओपन आहे। हो मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग भरती प्रक्रिया चालू झालेली आहे। बऱ्याच दिवसापासून ही भरती प्रक्रिया रखडलेली होती। कोरोनामुळे कोणत्याही प्रकारची भरती झालेली नाहीये। तर आरोग्य विभागात आता ही भरती सुरू झालेली आहे। 2725 पदांसाठी ही भरती प्रक्रिया चालू आहे मित्रांनो, आणि अर्ज सुरू झालेले आहेत। अर्ज कसे भरायचे ती अर्ज पद्धती त्याची चालू झालेली आहे। ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचे आहेत आणि ही जी नोटिफिकेशन आहे याची डिटेल इन्फॉर्मेशनची नोटिफिकेशन आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघितलेली आहे। त्याची लिंक मी इथे आय बटन मध्ये देते। ज्यांनी अजूनपर्यंत नोटिफिकेशन चेक केलेलं नाहीये त्यांनी सगळ्यात आधी नोटिफिकेशन चेक करा। कोणत्या जिल्ह्यात किती पद आहे, वयोमर्यादा काय आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, एक्झाम साठी काय तुम्हाला सिलेबस वगैरे असणार आहे, ते सगळं त्या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे। त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही ती नोटिफिकेशन चेक करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अप्लाय जे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे, तर हे अर्ज कशा पद्धतीने भरायचा हा पूर्ण तुम्हाला मी डेमो दाखवणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ज कसा भरायचा ह्याची सविस्तर माहिती बघणार आहोत। तर चला आता वेळ वाया न घालवता आपण आपला हा महत्त्वाचा व्हिडिओ चालू करूया। पण मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जे आपल्या चॅनल वरती आज पहिल्यांदाच आले आहेत आणि ज्यांना कुणाला अशी जॉब संबंधीची माहिती, आरोग्य विभागात भरती, सैन्य भरती, प्रायव्हेट जॉब वॅकन्सी, केंद्र सरकारचे जॉब, राज्य सरकारचे जॉब, अशी वेगवेगळी महत्त्वपूर्ण माहिती जर दररोज जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे नोटिफिकेशनचं बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका। त्यामुळे काय होईल, अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। तर चला आपण आता अप्लाय कसं करायचं ते बघूया। हे बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर हे बघा, इथे अप्लाय फॉर ग्रुप सी, क्लिक हिअर न्यू रजिस्ट्रेशन आणि लॉग इन, ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे पेज ओपन होईल। ज्यांनी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे त्यांनी तुमचं इथे युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। आणि जे पहिल्यांदाच लॉग इन करतायत त्यांनी सगळ्यात आधी इथे तुमचं नाव, तुमचं मिडल नेम, तुमचं आडनाव, तुमच्या वडिलांचं नाव, इथे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी करेक्ट टाका मित्रांनो, आणि इथे तुमचा आधार कार्ड नंबर। हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होईल। तर कशा प्रकारे ते पेज दिसतं ते बघूया आपण आता। तर हे बघा, तिथे लॉग इन केल्यानंतर किंवा न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर जेव्हा तुम्ही मोबाईलवर ओटीपी टाकाल त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल। तर इथे सूचना दिलेल्या आहेत बघा सगळं। अर्ज भरण्यापूर्वी तुमच्याकडे हे डॉक्युमेंट आहे का ते चेक करा आधी। सगळ्यात आधी तुमचे वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर। त्यानंतर पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय किंवा वॉलेट कोणत्याही प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता। तुमची पर्सनल माहिती सगळे, तुमचा फोटो आयडी, पांढऱ्या पार्श्वभूमीसह अलीकडील रंग आकाराच्या छायाचित्राची स्कॅन किंवा डिजिटल प्रतिमा। हे डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत त्यांनी, काय काय लागणार आहे। तुमचं MSc IT प्रमाणपत्र, प्रकल्प, नॉन क्रिमिलियर, अपंग प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र। तर अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। आणि इथे तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचंय। हे बघा, फॉर्म भरण्यापूर्वी मी सगळे काळजीपूर्वक वाचलेली आहे, जी पुस्तिका दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। ज्यांनी अजूनपर्यंत वाचली नाही, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल मध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे आधी तो व्हिडिओ बघून घ्या अप्लाय करण्यापूर्वी। त्याच्यात सगळी माहिती सविस्तररित्या दिलेली आहे। त्याच्यानंतर मी माहिती पत्रक नमूद केलेल्या विशिष्ट मानांकाची पुष्टी करण्यासाठी माझ्या डेस्कटॉपवर छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन केली आहे, तिथे क्लिक करायचं आहे। हे सगळे डिक्लेरेशन तुम्हाला करेक्ट करायचे आहेत आणि त्यानंतर इथे प्रोसीड करायचं आहे। चला आपण आता प्रोसीड करूया। तर हे बघा, प्रोसीड केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल। आयडी वगैरे तुमचा ऑलरेडी तिथून फिल करून येईल। तुम्हाला फक्त इथे तुमच्या आईचं नाव, तुमचं नॅशनॅलिटी, तुमचं जेंडर इथे सिलेक्ट करून आणि इथे नेम चेंज TT येस ऑर नो ते करायचं आहे। आपण माहिती भरून घेऊया आता। ती माहिती भरल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे। करंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस सेम असेल तर सेम ॲज अ करंट ऍड्रेस, तो आता आपण भरून घेऊया। ऍड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचंय। त्यानंतर तुम्हाला इथे सेकंड पार्ट, रजिस्ट्रेशन पार्ट बी इथे ओपन होईल। तर इथे बघा, तुम्हाला काय मराठी लँग्वेज प्रोफिशियन्सी, मराठी भाषा कौशल्य, तुम्हाला मराठी वाचता येते, लिहिता येते आणि बोलता येते, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। जे तुम्हाला येतं ते करायचं आहे।
डोमिसाईल तुमच्याकडे आहे की नाही, येस और नो. इथे मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे, काय आहे ते. त्यानंतर नंबर ऑफ चाइल्ड, मुलांची संख्या सिलेक्ट करायची आहे, इथे किती आहे ते. हे नो करायचं आहे. तुम्ही कधी अपात्र ठरवला आहात का. कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून आहात. इथे कास्ट सर्टिफिकेट, येस और नो. तुमच्याकडे असेल जातीचं प्रमाणपत्र, येस. इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तारीख लिहायची आहे, इथे प्रमाणपत्र क्रमांक आणि इथे प्लेस लिहायचं आहे. ते पण भरूया. डू यू वॉन्ट टू अवेलेबल बेनिफिट ऑफ फिमेल रिझर्वेशन. इथे येस फिमेल असेल तर येस, नाहीतर नो सिलेक्ट करायचंय. आपल्याकडे जाहिरात करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वीच क्रिमिलियर प्रमाणपत्र नाही, येस और नो. जे असेल ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथे तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर येस, नसेल तर नो. पर्सन विथ डिसेबिलिटी, नो. ज्यांच्याकडे आहे त्यांनी येस करायचे आहेत. ही सगळी माहिती तुमच्या इन्फॉर्मेशन नुसार भरून घ्या. हे बघा, डू यू हॅव MSc सर्टिफिकेट और इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट. कारण की बऱ्याच पोस्ट साठी त्यांनी MSc सर्टिफिकेट मागितलेलं असेल, तर तुमच्या पोस्ट नुसार चेक करा. आणि तुमच्याकडे मोस्टली तरी सगळ्यांकडे आहेच MSc सर्टिफिकेट. असेल तर येस, नसेल तर नो करायचे. इथे तुम्हाला एक तारीख टाकायची आहे, इथे ते आपण एंटर करू. इथे लिहायचे तुम्ही, आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का, माजी सैनिक, गव्हर्नमेंट आहात का तुमचं कोणी, ते लिहायचं आहे इथे. तर बघा, त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख, इथे एक्झाम सेंटर दिलेलं आहे बघा तुमच्या जिल्ह्यानुसार, इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात. औरंगाबाद असेल तर औरंगाबाद, कोल्हापूर, त्यानुसार सिलेक्ट करायचं आहे. एक्झाम सेंटर तुम्हाला सिलेक्ट करता येणार नाहीये की स्पेसिफिक ठाण्यात किंवा पुण्यात तुम्हाला कुठे हवंय. तुम्ही ज्या जिल्ह्यात अप्लाय करणार आहात त्याच्यानुसार तुम्हाला सेंटर मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्यानुसार इथे तुम्ही जिल्हा सिलेक्ट करा. आणि ही सगळी माहिती भरल्यानंतर इथे तुम्हाला सबमिट करायचं. पुढच्या पार्टवर आपण जाऊ, ते आपण बघूया आता सबमिट केल्यावर. तर हे बघा, अशा प्रकारे रजिस्ट्रेशन पार्ट बी केल्यानंतर, प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला हे पुढचं पेज असं ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन, अकॅडमिक डिटेल भरायचे आहेत. 10th चे मार्क्स, 12th चे मार्क्स, तुमचं ग्रॅज्युएशन, डिप्लोमा केला असेल डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन, किंवा अजून काही तुम्ही कोर्स केले असेल त्याचे मार्क्स. इथे एक्सपिरियन्स लेटर असेल तर एक्सपिरियन्स तुम्हाला लिहायचं आहे आणि कधीपासून कधीपर्यंत एक्सपिरियन्स आहे ते भरायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट करायचंय. इथे डिक्लेरेशन आय हॅव रीड करायचं आहे, त्याच्यानंतर सबमिट करायचंय. तर चला आपण आता ही माहिती भरून घेऊया सगळी. हे बघा, अकॅडमिक्स डिटेल भरल्यानंतर, सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढचं फोटो आणि सिग्नेचर जे आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. तुमचं स्कॅन फोटोकॉपी आणि स्कॅन सिग्नेचर, त्याचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा इथे, कशा प्रकारे अपलोड करायचे ते सगळे नीट वाचून घ्या. आणि तुमच्या पीसी मधून फोटोग्राफची फाईल चूज करून इथे अपलोड करायचे आणि सिग्नेचरची अपलोड इथे करायचे. तर आपण आता ती करून घेऊया. तर बघा, तुमचा फोटो आणि सिग्नेचर टाकून झाल्यानंतर इथे चार्जेस दिलेले आहेत तुम्हाला. 400 रुपये चार्जेस आर फॉर ऑल रिझर्व कॅटेगरी आणि 600 आर ऍप्लिकेबल फॉर ओपन कॅटेगरी इथे दिलेली. आणि लिस्ट ऑफ पोस्ट दिलेले आहे. तुम्ही कोणत्या पोस्ट साठी अप्लाय करणार आहात ते इथे क्लिक करायचं आहे. पोस्ट नुसार एकापेक्षा जास्त पोस्ट साठीही तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. पण मित्रांनो, ह्या सगळ्या पोस्ट साठी एक्झाम आहे. आणि तर इथे तुमची एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळे कोणकोणत्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करणार आहात ते नीट बघून बरोबर क्लिक करा तुमच्या पदानुसार. आणि या एक्झाम साठी काय सिलेबस आहे, तुमची शैक्षणिक अर्हता सगळ्या पदांसाठी काय, कारण की प्रत्येक जेवढी 52 सहवर्गातील पदं आहेत त्या प्रत्येक पदासाठी इथे सिलेबस वेगवेगळा आहे आणि शैक्षणिक अर्हता सुद्धा वेगवेगळी आहे. ती तुम्हाला बघायची असेल तर आपण ह्याच्या आधीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये पूर्ण शैक्षणिक अर्हता, प्रत्येक पदाचा सिलेबस आणि हा तुम्हाला ह्याची स्टडी तयारी करण्यासाठी लागणारे महत्वाचे आणि इम्पॉर्टंट बुक्सचा व्हिडिओ केलेला आहे. सेपरेट व्हिडिओ आहे. लिंक मी इथे आय बटन मध्ये देते. तसे चॅनल वरती सुद्धा आहे, तिथे जाऊन सुद्धा चेक करा. तुम्हाला स्टडीसाठी नक्कीच हेल्प होईल. 200 मार्क्सचा तुमचा इथे पेपर होणार आहे. वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. परीक्षेचं स्वरूप, सिलेबस सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. इम्पॉर्टंट बुक सुद्धा आहे ज्याचा तुम्हाला अभ्यास करताना खूप फायदा होणार आहे.
त्याच्यामुळे नक्की जाऊन तो व्हिडिओ सुद्धा बघा. आय बटन मध्ये मी लिंक दिलेली आहे मित्रांनो. तर हे बघा इथे दिलेलं आहे पूर्ण. तर ज्या पदांसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्याच्यावरती इथे आपल्याला क्लिक करायचंय आणि त्यानंतर डिक्लेरेशन देऊन इथे सबमिट करायचंय. तर तुम्ही कोणकोणत्या पदांसाठी अप्लाय करणार आहात त्यानुसार क्लिक करा. एकापेक्षा जास्त पदांसाठी तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहेत, पण प्रत्येक पदासाठी फी तुम्हाला इथे वेगवेगळी भरावी लागणार आहे. तर चला आपण आता हे सबमिट करून घेऊ आणि त्यानंतर इथून सबमिट करायचंय. इथे तुमचं कन्फर्म येतील. इथे विचारता डिअर कॅन्डिडेट डिटेल हॅव बीन सेव्ह. इथे ओके करायचंय. फॉर्म पुढे आपला प्रोसीड होईल. तर हे बघा इथे तुम्ही पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या इथे पोस्ट ज्या पदांसाठी तुम्ही अप्लाय केला आहे ते सगळे पद इथे येतील आणि त्यानुसार इथे सर्कल कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचे ते इथे क्लिक करायचं आहे. ठाणे, नाशिक, कोल्हापूर, पुणे, अकोला तुमच्या जिल्ह्यानुसार इथे तुम्हाला सर्कल सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही जेवढ्या पदांसाठी अप्लाय कराल तेवढे पद इथे येतील आणि प्रत्येकसाठी तुम्हाला सर्कल सिलेक्ट करायचं आहे आणि ते झाल्यावर इथे सबमिट वरती आपण क्लिक करूया. तर हे बघा सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे असं येईल, हे पोस्ट येईल. या पोस्ट मी फक्त तुम्हाला दाखवायसाठी लाईव्ह डेमोसाठी सिलेक्ट केलेले आहेत. प्रत्येकाच्या पदानुसार इथे सिलेक्ट करा आणि इथे तुम्हाला किती फी आहे ते ऍप्लिकेबल इथे येईल. कास्ट सर्टिफिकेट कास्टवाल्यांसाठी 400 रुपये आणि बँकेचे चार्जेस 30 असे 430 रुपये इथे फी आणि ओपन कॅटेगरीसाठी 600 रुपये फी आहे. हे सगळं झाल्यानंतर इथे निकष डिक्लेरेशन करायचंय आणि इथे पे नाव तुमची फी पे करायची. ती कशी पे करायची ते आपण बघूया आता. तर बघा पे नाव केल्यावर तुम्हाला इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट आणि युपीआय कशाद्वारे तुम्ही इथे पेमेंट करू शकता आणि तुम्हाला इथे पेमेंट झाल्यानंतर पे नाव करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पेमेंट करा. त्यानंतर तुमचा फॉर्म कम्प्लीट प्रोसीड होईल. तर कम्प्लीट फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला इथे डॅशबोर्डला तुमचा पूर्ण कम्प्लीट फॉर्म दिसेल, कम्प्लीट माहिती. तर मित्रांनो अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म कसा भरायचा ह्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही डाऊट असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी जे ह्या पदांसाठी अप्लाय करणार आहे त्यांनी आत्ताच तयारी चालू करा, कारण की तुमची लेखी परीक्षा होणार आहे. तर परीक्षेसाठी काय सिलेबस असणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. लिंक सुद्धा दिलेली आहे तुम्हाला आय बटन मध्ये, तिथे जाऊन चेक करा. आणि त्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट बुक्स आरोग्य विभाग भरतीसाठी कोणकोणते महत्वाचे बुक्स तुम्ही वापरू शकता ते व्हिडिओमध्ये दिलेले आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये बुक्स देते, ते सुद्धा तुम्ही चेक करा. आणि ज्यांना कुणाला बुक परचेस करायचे दिलेल्या लिंक वरून तुम्ही बुक परचेस करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर हे बघा फॉर्म भरून झाल्यानंतर इथे तुम्हाला डॅशबोर्ड, जर फॉर्म तुम्ही प्रिंट केला नसेल तर इथून प्रिंट युअर ऍप्लिकेशन फॉर्म इथून तुम्ही प्रिंट करू शकता. पेमेंट रिसिप्ट काढायची असेल तर पेमेंट रिसिप्ट इथे येईल. ज्या काही इम्पॉर्टंट डेट असतील, आता सध्या फक्त अजून अर्ज चालू झाल्याची आणि अर्जाची लास्ट तारीख दिलेली आहे. जेव्हा कधी एक्झामच्या डेट्स वगैरे येतील त्या इथे तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स दिसतील. ऍडमिट कार्ड तुम्हाला तुमचं इथून प्रिंट करायचं आहे. परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला ऍडमिट कार्ड येईल, ते तुम्हाला इथून प्रिंट करून तुम्हाला ते परीक्षेला घेऊन जायचं आहे. तर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओला शेअर करा, कारण की बऱ्याच दिवसापासून भरती प्रक्रिया रखडलेली आहे. त्याच्यामुळे बरेच जण ह्यासाठी अप्लाय करणार आहेत. तर ही अशी महत्वपूर्ण माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आमची थोडीशी मदत करायची आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढं जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओला शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअपद्वारे, सोशल मीडियाद्वारे, फेसबुकद्वारे सगळ्याद्वारे तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. असंही आपण सोशल मीडियावर बरेच गाणे, सॉंग्स वगैरे अगदी कामाचे नसलेले व्हिडिओ शेअर करतो. त्यापेक्षा अशी कामाची व्हिडिओ शेअर केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे व्हिडिओला शेअर करायला, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.